पुण्यातला एक अनोखा उपक्रम आता लहानपणी आपण पाहत होतो, मी स्वतः फिरलो ना, कारण तान्हा पोळा म्हटलं तर एक अलगच उत्साह राहते। सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ वानखडे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून तान्हा पोळा अचलपूर येथे या ठिकाणी घेतलेला आहे। दरवर्षी असं मला माहित पडलं की जवळपास 15 वर्षापासून हा उपक्रम यांचा चालू आहे। सर्वात महत्त्वाचं सांगायचं असं की रविभाऊची मला 2 दिवसा पहिलेच पत्रिका आली की त्यांचं लग्न आहे म्हणून, पण 2 दिवसाच्या पहिलेच हा उपक्रम, या बाळगोपाळांचा उपक्रम पहा तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हा तान्हा पोळा आहे। तान्हा पोळा आता कसं सकाळच्या वेळेले, आजच्या दिवशी सकाळच्या वेळेले लहान लहान लेकरं घराघरात जातात आणि आपला तान्हा पोळा दाखवतात, त्यांना काहीतरी बक्षीस मिळते। सोबतच रविभाऊच्या माध्यमातून आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे हा इथं तान्हा पोळा आयोजित केलाय। आपण मान्यवरांशी बोलू आणि पुढची काय प्रोसेस आहे आणि काय काय बक्षीस आपण ठेवलं आहे तिथं पाहून राहिलो आपण। या इकडे दाखवतो मी। पाहत आहे तुम्ही यांच्यासाठी बक्षीस वगैरे वितरण करायचं काहीतरी कार्यक्रम वाटते। सोनपापडीच्या डबे आहेत, चॉकलेट्स आहेत, बालमित्राचं पुस्तक सुद्धा आहे, पेन वगैरे आहेत। जवळपास इथं म्हणजे त्यांना बाळांना म्हणजे लहान लेकरांना काय काय लागते या सगळ्या गोष्टी त्यांच्या इच्छेप्रमाणे इथं करून ठेवल्या आहेत, हे म्हणजे रविभाऊ वानखडे यांच्या माध्यमातून। आपल्यासोबत रविभाऊ वानखडे। रविभाऊ, तुमचं 2 दिवसानंतर लग्न आहे, तुम्ही पत्रिका मला व्हॉट्सअपवर पाठवली आणि आज हा एवढा मोठा उपक्रम तुम्ही घेऊन राहिले आणि मला माहित पडलं की 15 वर्षापासून तुम्ही हा उपक्रम करत आहे। सांगा बरं याबद्दलची पूर्ण माहिती, कारण की काहीतरी विशेष आहे या गोष्टीमध्ये। सर्वप्रथम तर मी सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच या लहान बाळगोपाळांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज तुम्हाला प्रश्न केला की काय विशेष आहे, की ज्यावेळेस आम्ही लहान होतो याच ठिकाणी आमचा तान्हा पोळा स्वर्गीय वाटगुरुजी हे भरवत होते
आणि आम्हाला चॉकलेट काही खाऊ देत होते आणि ही परंपरा टिकून राहावी यासाठी मी मागील 15 वर्षापासून ज्या वेळेस स्वर्गीय वाड गुरुजी यांचं निधन झालं तेव्हापासून मागील 15 वर्षापासून म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनात ते जिवंत होते तेव्हापासून मी ही परंपरा चालू केलेली आहे. त्यांनी सांगितलं रवी तुला हे परंपरा आपली जे आहे हे टिकून ठेवायची आहे आणि ते परंपरा मागील वर्षापासून या ठिकाणी टिकून ठेवत आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही म्हटलं की 2 दिवसानं माझं लग्न आहे हे खरी गोष्ट आहे. आणि कसं आहे लग्न जरी असलं तरी हे बाळगोपाळ आहे ते माझी वाट पाहतात की अरे आमचा तान्हा पोळा आणि रवी काका आपल्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन येतील काहीतरी आपल्याला साहित्य देतील बक्षीस देतील ते वाट पाहत असतात. त्यामुळं माझा लग्नाचा कार्यक्रम आहे आता जीवनपुरा वाडा माझा परिवार आहे ते माझ्या लग्नाची तयारी करूनच राहिले पण मला या लेकरांसाठी काहीतरी करायचं होतं म्हणून मी त्यांच्यासाठी आज खूप सारे माझ्या लग्नाच्या निमित्तानं तरी इतर मी वायफळ खर्च न करता या लेकरांसाठी शालेय साहित्य खाऊ चॉकलेट पेढे आणि मला जे काही वाटलं जे जे दिसलं दुकानामध्ये ते मी सर्व त्यांच्यासाठी घेऊन आलो. आणखी माझा एक प्रश्न आहे की मी जेव्हा या तुमच्या मित्र परिवारात जेव्हा वावरत होतो फिरत होतो यांनी म्हटलं की यावेळेला म्हणे रवी भाऊले आम्हाला उभं करायचं आहे म्हणजे काय इलेक्शनचं काही का हे आहे का बा तुमची तयारी आहे का? नाही निवडणुकीचा तर काही असं आहे नाही कारण की निवडणुका येतात निवडणुका जातात. हे जे आपली परंपरा आहे हे जे आपली संस्कृती आहे भारतीय संस्कृती हे टिकून राहावी याच उद्देशानं याच दृष्टिकोनातून मी हा तान्हा पोळाचा कार्यक्रम साजरा करत असतो. या मागं निवडणुकीचा आज तुम्ही पाहता आज मी युवा स्वाभिमान पार्टीचा विदर्भाचा उपाध्यक्ष आहे परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला लेबल दिसणार नाही कोणत्या पार्टीचं पक्षाचं. इथं सगळ्या पक्षाचे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. आपली जी परंपरा भारतीय संस्कृती आहे हे टिकून राहावी यासाठी मी हा कार्यक्रम हा उत्सव साजरा करत असतो. रवी भाऊंचं पाहिलं आपण रवी भाऊंचं मन हमेशा पाहायला मोठंच राहते कारण मी नेहमी पाहतो त्यांना हर एक ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते ते उभे राहतात. महत्वाचं म्हणजे रवी भाऊचं घर इथं आहेच पण सगळ्यात महत्वाचं तान्हा पोळा असा कार्यक्रम तरी मी सध्या अचलपूर परतवाड्यात पाहिला नाही. अचलपूर परतवाड्यात तरी पाहिला नाही की तान्हा पोळा